दादा काय सांगाल, हवा कुणाची आहे सध्या? नामदार वळसे पाटील. वळसे पाटलांची कामं आहेत का? खूप. तुम्ही काय सांगाल, हवा कुणाची आहे सध्या? महायुतीमधून दिलीप वळसे पाटील. तुमच्या मतदारसंघात कामं कोणी केलेली आहे? आमच्या मतदारसंघामध्ये आदरणीय दिलीप वळसेराव पाटील साहेबांनी भरपूर कामं केली. बर तालुक्यात पाणीच साहेबांमुळे आलेलं आहे, बर तर त्याच्या कशा काही समस्या तयार झाल्या? पाणीच साहेबांमुळे आज तालुक्याला. आज शेतकरी भरपूर आज कितीतरी ठिकाणी तलाव वगैरे बांधलेत, धरणं बांधली, मग ते कुठून आलंय? ते साहेबांमुळेच झालं ना. वरून कोण आलं नव्हतं इथं बांधायला, ते साहेबांनी केलेलं काम आहे. दादा कळंबमध्ये कुणाची हवा आहे, देवदत्त निकम की दिलीप वळसे पाटील? दोन्ही सारखं वाटत आहे, तसं काय नाही. नमस्कार, बखर लाईव्हमध्ये जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आज आपण आलो आहोत आंबेगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये. आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या ठिकाणचे विद्यमान आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून त्यांचा परिचय दिला जातो असे दिलीप वळसे पाटील यांचा हा मतदारसंघ आणि त्यांचाच हा बालेकिल्ला देखील मानला जातो. या मतदारसंघामध्ये नेमकी हवा कुणाची आहे, लढत कशी होणार आणि मतदारसंघातील जनता नेमकी कुणाच्या बाजूने आहे, या सगळ्यांचा आढावा आज एकत्रित पद्धतीने आपण घेणार आहोत आणि मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे जाणून घेणार आहोत. मनसरमध्ये आपण आलेलो आहोत. मनसरमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आपण सध्या आहोत. या ठिकाणी चहाच्या कट्ट्यावरती ही सगळी मंडळी आपल्याला बसलेली पाहायला मिळतात. दादा काय सांगाल, हवा कुणाची आहे सध्या? नामदार वळसे पाटील. वळसे पाटलांची कामं आहेत का? खूप. काय काय कामं झाली आतापर्यंत? मंचरमध्ये सध्या त्यांनी जे सगळ्यात मोठं आणि गरजेचं जे काम होतं ते मंचर उपजिल्हा रुग्णालय ते, त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज, त्यानंतर हे रस्ते जे तालुक्यातील आहेत ते अगदी चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या क्वालिटीचे हे साहेबांच्या माध्यमातूनच झाले. पाण्याचा प्रश्न इथे खूप गंभीर होता, त्याचे काही साहेबांनी मार्गी लावले? पाण्याचा प्रश्न होता, पण तो तालुक्याच्या हिशोबाने नाही, तो गावच्या हिशोबाने होता. गाव पातळीवरचा विषय होता, सरपंच उपसरपंच यांच्या माध्यमातून. पण त्यासाठी साहेबांनी एक वेगळा निधी टाकून सेपरेट एक मंचर गावासाठी एक पाण्याची टाकीची व्यवस्था हायवेला, म्हणजे जिथे आमचं मंचरचं क्रीडा संकुल आहे ते देखील साहेबांच्या माध्यमातूनच झालेलं आहे. तिथे एक प्रशस्त पटांगण म्हणजे ग्राउंड पण साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. इथं शेतकऱ्यांसाठी सिंचन उपलब्ध झाले? हो. या अगोदर होतं का असं कधी? नाही, हे साहेबांच्या माध्यमातूनच हे जो काही विकास झालाय तो गेले 35 वर्ष, म्हणजे आता माझा अनुभव म्हणजे मी 20 ते 22 वर्षापासून साहेबांना पाहतो इलेक्शनमध्ये. खूप आणि खूप सर्वांना मिळून मिसळून, कोणी आपल्या विचाराचा आहे, कोणी समजा विरोधी विचाराचा आहे असं कधीही ते मानत नाही. इलेक्शन झाल्यानंतर जो कोणी येईल तो आपल्या तालुक्यातील मतदार आहे, तो माझा मतदार आहे आणि त्याची जी काही अडचण असेल ती मला दूर करायची हीच त्यांची भावना असते. यंदा काय वाटतंय, येतील निवडून? नामदार साहेब शुअर. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी? तरी पण नामदार साहेब शुअर. साहेबांची साथ सोडली, म्हणजे शरद पवार साहेबांची साथ सोडली, त्यावेळेला काय वाटलं? नाही, तेव्हा वाईट वाटलं होतं आम्हाला पण थोडेसे ज्या काही तांत्रिक विषय होता. आता जो आमचा डिंबे धरणाच्या बोगद्याचा विषय होता हा महत्त्वाचा विषय आहे, कारण तालुक्याच्या जनतेसाठी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. साहेबांनी लावला मार्गी? 100% अजूनपर्यंत लागलेलं नाही, पण साहेब जे आता ह्या 5 वर्षामध्ये तो 100% मार्गी लावतील. तो दादा हवा कुणाची? नामदार दिलीपराव वळसे पाटलाचे. कामं झालेत का मतदारसंघात? 100%. मी निगोटवाडीचा रहिवासी आहे. आमच्या इथे गेले 35 वर्ष पाण्याचा प्रश्न असो, रस्त्यांचा प्रश्न असतो, शैक्षणिक गरजा असतील, लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या ज्या गरजा आहे ह्या सर्व वळसे पाटील साहेबांनी पूर्ण केलेल्या आहे. मतदारसंघामध्ये येणाऱ्या खेड्यापाड्यांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का? 100%. प्रत्येक जागी ॲम्ब्युलन्स आता वळसे पाटलां थ्रू भेटते. वैद्यकीय आपला इथं मंचरचा दवाखाना आहे, तिथे सरकारीमध्ये सर्व काही सुविधा उपलब्ध आहे. आता सध्या जे मंचरमध्ये उपजिल्हा रुग्णालय होतंय ते साधारण किती बेडचं आहे? आता साधारणतः मला त्या बेडची काय कल्पना नाही, पण 100+100ची सुविधा आहे. करोना पिरियडच्या वेळेस सुद्धा खाली इंजिनिअरिंग कॉलेजला असू, वळसे पाटील साहेबांनी भरपूर मोठ्या प्रकारची मदत सर्वसामान्यांना केलेली आहे. कोरोना काळातलं साहेबांचं काम नेमकं कसं होतं? करोना काळातील
ज्या वेळेस कुणालाही घराबाहेर सुद्धा निघता येत नव्हतं, फार रेमडेसिवीर असो असे वैद्यकीय उपचार जे मागायचे होते ते देण्याचं काम वळसे पाटील साहेबांच्या कार्यकर्ते असू द्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवले आणि भरपूर जणांचे जीव वाचवण्याचं काम त्यावेळेस केलेलं आहे. जसं की प्रत्येक जागी कोरोनाच्या लसी पाठवणं असेल का खाली त्यांनी सगळा मोठा कॅम्प उभारला होता, त्यामध्ये जवळजवळ 50,000पेक्षा जास्त लोक बरी होऊन आलेली आणि आमच्या घरामधून सुद्धा त्यामध्ये बरी होऊन आले. साहेबांचे आणि मतदारांचे संबंध नेमके कसे आहेत? साहेबांचे आणि मतदारांचे 35 वर्ष राजकारणात असल्यामुळं साहेबांचे जे संबंध आहेत घरातल्यासारखे, भावाभावांसारखे, मुलाबाळांसारखे असे संबंध आहेत. ओके. दादा तुम्ही काय सांगाल, हवा कुणाची आहे सध्या? महायुती म्हणून दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील. का बरं त्यांची हवा? कामं आहेत त्यांची. कामं आहे. काय आतापर्यंत कामं मार्गी लागली? मी तर म्हणतो आत्तापर्यंत सगळ्यात जास्त हां. महाराष्ट्रात दिलीप वळसे पाटलांनी कामं केली. त्यात आंबेगाव तालुक्यात सर्वात जास्त माझं गाव असेल, मनसर असेल, हां. गोडेगाव जी कामं हां. आहेत ती सगळी दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून आहेत. मतदारसंघातील खेड्यापाड्यांमध्ये विकास झालेला आहे. सगळ्या खेडेपाड्यात दिलीप वळसे पाटलांचं काम आहे आणि सगळ्यात हुशार माणूस जर असेल हां. तर दिलीप वळसे पाटील यांचं दादा नाव आहे. हवा आहे का वळसे पाटलांची? वळसे पाटील साहेबांची. आहे हवा. कामं झालेली आहेत. हो, कामं झाली. समाधानी आहात तुम्ही? हो, समाधानी आहे. काही झालं तर कमीत कमी ते मंत्री तरी निवडून आले तर मंत्री होते. हां. 25 वर्ष मंत्री आहे. बर मंत्री झाले तर काहीतरी होईल तालुक्याचं. बर आतापर्यंत भरपूर काम झाले. बर नक्कीच आपण पाहतोय की या मनसरमधल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण सध्या होतो आणि या ठिकाणी आपण या सगळ्या मतदारांशी चर्चा केलेली आहेत. आपण आणखी काही मतदार आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि नेमकी हवा कुणाची आहे जाणून घेणार आहोत. दादा काय सांगाल, हवा कुणाची आहे सध्या? निवडणुकीचं वातावरण आहे. हवा तशी दोन्ही पक्षाची दोन्ही पक्षाची आहे. दोघांची पण हवा आहे. बरं. कामं कुणी केलेली? कामं साहेबांची कामं चांगली. दिलीप वळसे पाटलांची. बरं. आत्तापर्यंत तर तुम्ही पाहिलेली साहेबांची काही कामं सांगू शकता? भरपूर काम आहे. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, हां बंधारे आहेत, हां. भरपूर काम आहे. सिंचनाचा देखील साहेबांनी या ठिकाणी परिसरात काम केलेलं आहे. बरं. पाण्याचा प्रश्न सुटलाय का? हां, पाण्याचा सुटला ना, बरं. चांगल्यापैकी सोडवला. बरं. वळसे पाटलांनी सोडवला. बरं. नक्कीच या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो वळसे पाटलांनी सोडवला असं म्हणता येतं. दादा तुम्ही काय सांगाल, हवा कोणाची? सध्या तरी वळसे पाटील. सध्या तरी वळसे पाटील. का बरं असं? दिलीप वळसे पाटलांची आंबेगाव तालुक्यात, शिरूर तालुक्यात विकास कामे भरपूर आहेत. विकास कामावर काय आतापर्यंत साधारण विकासाचा एक आढावा द्यायचा झाला तर? आंबेगाव तालुक्याचे डिंबे धरण असेल त्या डिंबे धरणा झाल्यामुळे, हे डिंबे धरण दिलीप वळसे पाटलांमुळे झाल्यामुळे आज आंबेगाव तालुक्यातील, शिरूर तालुक्यातील पूर्ण जनता खुश आहे. जनता खुश आहे. बरं. या सगळ्या ज्या काही साहेबांनी कामं केलेली आहेत त्याच्यामुळे इथली सगळं मनसरची असेल किंवा या आंबेगाव मतदारसंघातील जनता त्यांच्यावरती खुश आहे का? समाधानी आहे? 100% दिलीप वळसे पाटील साहेबांवरती जनता खुश आहे. बरं. निवडून येतील साहेब? 100% दिलीप वळसे पाटील. विश्वास आहे. 100%. बरं. दादा काय सांगाल, हवा कुणाची? बाबा काय सांगाल, आम्ही विधानसभेचा आढावा घेतोय, काय वाटतंय हवा कुणाची आंबेगाव? हवा आता साहेबांचीच हवा आहे. साहेबांचीच हवा आहे. हां. का बरं असं? कारण का त्या विकासाची कामे साहेबांची भरपूर आहे. हां. त्याच्यामुळे साहेब हे त्यांचीच हवा आहे आणि तेच निवडून येते. काय काय विकास कामं झाले? भरपूर झालेत. भरपूर झाले. बरं. खुश आहे तुम्ही? हा, खुश आहे. बर. आता निवडणूक आहे, 23 तारखेला निकाल लागेल, 20 तारखेला मतदान आहे. हा, काय ठरवलंय? आहे गाड्या मतदान करायचं. घड्याळ मतदान करायचं. तुम्ही काय काय ठरवलं दादा? बरं. साहेबांची कामं आहेत का? भरपूर काम आहेत, चांगली आहेत. बर. यंदा कोण येणार? यंदा कोण म्हणजे साहेबच येणार ना. साहेबच येणार. मग? बर. बाबा काय सांगाल, हवा कुणाची आहे सध्या? सांगता येणार सांगता येणार नाही. वातावरण वातावरण कोणाच्या बाजूने? बर. तुम्ही सांगा दादा कुणाची हवा आहे? दादा दिली ना आता आमच्या दादा. नाही तुम्ही सांगा. दाजी द्या. सध्या हवा आहे हा. ना, तुतारीची ती हवा. तुतारीची. बर. का कारण बरं इथं- असं? कारण काय आता नवीन उमेदवार पाहिजे ना. हां. कारण तेच आहे काय, बर. आता नवीन आला ना उमेदवार म्हणजे नवीन काहीतरी कामं परत होतील. बर. ठीक. आता यांची काय वय झालेली आहे. बर. दादा हवा कुणाची आहे सध्या इथे? आता हवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हां. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला एक मतदानाचा अधिकार दिलेला आहे, हां. त्याचा जो आनंद उत्सव जो साजरा होत आहे, लोकशाहीचा उत्सव. लोकशाहीचा उत्सव जो साजरा होत आहे, बर.
तो एकदम चांगल्या प्रतिदीने आणि मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. बर हवा आता कोणाची आहे कोणाची नाही ते तर आता इतक्या लवकर सांगता येत नाही. बर येत नाही, पण तुमच्या मतदारसंघात कामं कोणी केलेली आहेत? आमच्या मतदारसंघामध्ये आदरणीय दिलीप वळसेराव पाटील साहेबांनी भरपूर कामं केलेली. बर आतापर्यंत साधारण काय कामं झाली, एखादा आढावा द्यायचा झाला तर? आढावा काय देणार साहेब, तुम्ही आता गल्लोगल्ली फिरता ते हां. तुमच्या समोर जे आहे ते चित्र तुम्हाला दिसणार आहे. बर काय आहे, साहेबांची काय हवा आहे. साहेबांची तर आहेच, हां. त्याच्यात नाही आहे. बर विकास काम झालेत का? विकास काम भरपूर झालेलं आहे साहेब. झालेलं आहे. विकासाच्या ह्याच्यामध्ये साहेबांनी तालुका हा सुजलाम सुफलाम केलेला आहे. सुजलाम सुफलाम झालेला आहे. मतदारसंघातील खेड्यापाड्यांमध्ये वैद्यकीय सुविधा पोहोचलेल्या आहेत हो का? हो पोहोचलेलं आहे. एज्युकेशनचं पण काम झालेलं आहे, मेडिकल हॉस्पिटल वगैरे पण झालेलं आहे. बर झालेलं आहे. मतदारसंघातली सगळीच कामं पूर्ण झालेली आहेत. तर तुम्ही काय सांगाल, कुणाची हवा आहे? आता सध्यामध्ये तर दिलीप वळसे पाटलांची हवा आहे. हवा आहे. बर आता बघायला गेलं त्यांनी भरपूर कामं केलेली. केली कामं. बर तर ग्रामीण रुग्णालय त्यांच्याचमुळे उभं राहिलेलं आहे. हां. ते त्यांचं इंजिनियर कॉलेज त्यांनीच उभं केलेलं आहे. बर आणि ते उर्दू स्कूलांचे जे सभामंडप आहे त्यांनीच दिलेलं आहे. हां. आमच्या मशिदीला निधी आणलेला आहे. बर तुमच्या समाजासाठी पण काम केलंय? हां सर्व केलेलं आहे ना, कामच केलेले ना. बर प्रत्येक समाजासाठी केलंय? हो प्रत्येक समाजाच्या घटकासाठी काही ना काही साहेबांनी कामं केली. बर एकूणच आपण पाहिलं की मतदारसंघातल्या सगळ्या समाजासाठी दिलीप वळसे पाटील यांनी काम केल्याचं आपण सध्या स्थितीमध्ये पाहतोय. खरं तर ही सर्व मतदार आहेत. या मतदारांशी आपण चर्चा करतोय, संवाद साधतोय. आपल्यासोबत मतदार आहेत, आपण चर्चा करूया. दादा तुम्ही काय सांगाल, कुणाची हवा आहे सध्या? सध्या साहेबांचीच हवा आहे जास्त. साहेबांची. बर काय सांगाल, साहेबांचं काम सांगायचं झालं तर नेमकं काय सांगाल? नाही आतापर्यंत साहेबांची भरपूर कामं आहेत. काम आहेत. हो बर मतदान कोणाला करता एकदा? आता या वेळेला तर आम्ही आता साहेबांनाच करावं लागेल, कारण त्यांनी आमच्या इथं भरपूर काही कामं केलेली. संडासाची कामं, शौचालय, रस्त्याचे काम झाले मध्ये. परत आता थोडं असाचा खराब झाला पण होऊन जाईल ते बी काम. म्हणजे मूलभूत सुविधा सोडवल्या आहेत साहेबांनी. हो बर म्हणजे खरं तर एक मंत्री लेवलचा माणूस, त्यांनी आपल्या गाव पातळीवरती देखील तितकाच हिरिरीने लक्ष घालून या सगळ्या मूलभूत गरजा असतील, यासोबतच मतदारसंघातील प्रत्येक घटकांपर्यंत सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करण्याचं काम दिलीप वळसे पाटील यांनी या मतदारसंघात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणखी मतदारांशी आपण चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. मी सध्या आंबेगाव या मतदारसंघात फिरतोय. आंबेगावमधल्या मंचर या परिसरात आहेत. आपल्यासोबत ही सर्व तरुण मंडळी आहेत. आपण तरुणांना विचारणार आहोत की खरं तर या मंचरमध्येच नव्हे तर मतदारसंघात नेमकी कोणाची हवा आहे? दादा काय सांगशील, कोणाची हवा आहे? दिलीप वळसे पाटील. का बरं? का बरं म्हणजे इथं जी सर्व कामं झालीत आजपर्यंत, सामाजिक असतील, आर्थिक असतील, जी काही रस्त्यांची वगैरे कामं झालीत, हां. हॉस्पिटल सारखं सरकारी हॉस्पिटल आहे इथं, त्या हॉस्पिटलमुळं आज गोरगरिबांची कितीतरी म्हणजे भरपूर फायदा झाला त्या हॉस्पिटलचा. गोरगरिबांना खूप जणांनी त्याचा लाभ घेतला. हां अजून बरीच म्हणजे भरपूर कामं झालेली आहेत, साहेबांमुळेच झालेली आहेत ती. साहेबांमुळे कामं झालेली हो, आहेत. 100%. बरं पण यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतोय. कसं बघताय या सगळ्या सामन्यांकडे? आणि साहेब निवडून येतील का, काय वाटतंय? साहेबच 100% निवडून येतील. साहेबच. हां. बरं दादा कुणाची हवा वाटते? यावेळेस नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांची इथं हवा आहे चांगली. साहेबांची हवा आहे. तुम्हाला काय वाटतंय? दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे कसं पाटील. आहे? तू काय? बर निवडणुकीत आहे ना विजन असलं पाहिजे. विजन असलं पाहिजे काहीतरी. निवडणुकीत निष्ठाच लावलेली आहे. पण जो कोणी उभा आहे, उमेदवार उभा आहे, त्याचं काहीतरी एक विजन पाहिजे निवडणूक लढण्यासाठी. तर आपण निवडणूक कशासाठी लढतोय, आपली धोरण काय आहे, आपण काय कामं करणार आहे समाजासाठी, हे सांगता आलं पाहिजे. विजनच नाही तर तुम्ही म्हणजे काय कोणत्या बेसिसवर लढताय निवडणूक? विजन असलं पाहिजे. यंदा साहेबांचं काय विजन असणार आहे? साहेबांचं इथून मागही विजन कामाचंच होतं. व्यावसायिक कामं असतील भरपूर, म्हणजे गोरगरीब जनतेसाठी त्यांनी भरपूर काही केलेलं आहे आणि इथून पुढं पण ते करणार आहेत. ते प्रत्येक याच्यात म्हणजे त्यांनी भरपूर असा विकास केलेला आहे, तालुक्याचा विकास झाला आहे. तेच जर आता हे जर विरोधी पक्ष कोणी उभे आहेत, त्यांनी त्यांचं विजन सांगावं की काय बाबा आम्ही उभं राहिलो, पण ते कशासाठी उभं राहिलो त्यांनी त्यांचं विजन सांगितलं पाहिजे. फक्त निष्ठा करून कोण निवडून येत नसतं. विजन सांगितलं पाहिजे, विजन असलं पाहिजे. विरोधकांनी टीका केली होती मागच्या वेळेस की या ठिकाणी अनेक वेळा पाण्याच्या समस्या होत्या, त्या देखील सोडवता आल्या नाहीत. मंत्री असून देखील त्या प्रश्न सुटल्या नाहीत. अनेक वर्षांपूर्वीपासून या ठिकाणी टँकरची देखील मक्तेदारी सुरू आहे, असं देखील विरोधकांनी टीका केलेली आहे. तालुक्यात पाणीच साहेबांमुळे आलेलं आहे. बरं तर त्याच्या कशा काही समस्या तयार झाल्या? पाणीच साहेबांमुळे आज तालुक्याला. आज शेतकरी भरपूर आज कितीतरी ठिकाणी तलाव वगैरे बांधलेत, धरणं बांधली. मग ते कुठून आलं? ते साहेबांमुळेच झालं ना.
वरून कोण आलं नव्हतं इथं बांधायला, ते साहेबांनी केलेलं काम आहे. मग त्याच्यावर म्हणजे ते पाहिलं पाहिजे नाही का. साहेबांनी खरंच पाण्याचा प्रश्न सोडवला. साहेब पाण्याचा प्रश्न 100% सोडवणार आहेत, पण ज्यावेळेस साहेब पाण्याचा प्रश्न सोडवत होते त्यावेळेस खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी विरोध केला. का तर म्हणले आमच्या तालुक्याचं पाणी तुम्ही चोरून नाही नेऊ शकत. मग ज्यावेळेस साहेबांनी त्यांना त्यांची वस्तुस्थिती सांगितली की ज्यावेळेस आम्ही आमच्या सातगाव पाठराला पाणी नेऊ त्याच्यावेळेस तुमच्या काय त्या 12-13 वाड्या आहेत किंवा गाव आहेत त्यांना पण पाणी देऊ. त्याच्यानंतर आता ह्या 5 वर्षात ते हा म्हणलेत. त्याच्यानंतर उपसा सिंचनाला मंजुरी पण आलेली, पैसे पण आलेले आहेत. त्याच्यामुळं आता येणाऱ्या ह्या 5 वर्षात साहेब 100% याचं काम पूर्ण करतील. आणि तालुक्याला पाण्याचा कुठलाही फक्त राहिला आहे काय पाण्याचा विषय फक्त सातगाव पाठर राहिला आहे, तेवढाच पाण्याचा प्रश्न राहिला. बाकी सगळीकडे पाणी पोचलेलं आहे की साहेबांनी सगळीकडे बंधारे टाकले, ते इकडं कॅनॉल झालेला आहे, सगळ्या ठिकाणी पाणी जाते. आता पूर्वी असं होतं मनसरमध्ये हांडा घेऊन बाया पाणी विकायच्या, आज मनसरला 24 तास पाणी. आज तुम्ही मनसरमध्ये कुठेही जा पाण्याची समस्या नाही आहे. 1980-90ची लोक सांगतात का मनसरमध्ये बाया हांडा घेऊन पाणी विकायच्या, त्यावेळेची अशी परिस्थिती होती. पण आज मनसरला पाणी आले. हे सगळं कुणामुळे शक्य झालंय? हे फक्त नामदार वळसे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून शक्य झाले. साहेबांनी प्रयत्न केले 100%. दादा, मतदारसंघातील शेतकऱ्यांबद्दल काय सांगाल? मतदारसंघातील शेतकरी हा सुखावलेला आहे का? 100%. काय कारण सांगताल? म्हणजे सिंचनाचा सगळी सर्वात महत्वाचं पाणीच. पाणी. जे काही आज योजना झाल्या, ज्या काही आज तालुक्यात सगळ्या ज्या पाण्याच्या संदर्भाच्या योजना झाल्या आहेत साहेबांमुळेच झालेल्या आहेत ना. आम्ही एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे बाबा, जे काय असं म्हणजे नाही का, तर आमचं मत हे साहेबांना. काय सांगताय? आणि आपल्याकडे आता सध्या चालू आहे का बदल हवा. पण आमच्या इकडे आमच्या या 4-5 तालुक्यात बैलगाडा शर्यती फेमस आहे. जर आपली बारी घाटाच्या राजे आपली होत असेल, फायनलही आपलीच होत असेल, मेगा फायनलला आपलीच होत असेल त्याच बैलांवरती, पण तो बैल बदली कशाला करायचा? त्याच्यावर आपली 1 नंबर असेल तर 2 नंबरचा बैल आणून बारी का करायची? आपली बारी घाटाचा राजा होतीच आहे ना, बैल बदलायचा कशाला? काय गरज आहे तालुक्याला? बैल बदलायचा कशाला, अशी प्रतिक्रिया तरुणांनी दिलेली आहे. दादा, काय सांगाल? हवा कुणाची मतदारसंघात? वळसे पाटील साहेबांची. काय बरं असं वाटतंय? कामं खूप आहेत ना, कामं केलेली. इथून 35 वर्ष पूर्ण तालुक्याची भरभराट केलेली आहे त्यांनी. असं कोणतंही काम बाकी ठेवलेलं नाहीये त्यांनी. त्याच्यामुळे साहेबांचीच हवा आहे इथं. आणि साहेबच 100% निवडून येणार. साहेब येतील निवडून? 100% विश्वास आहे. विश्वास आहे. बरं, तरुणांसाठी काय सांगशील? तुम्ही सगळे तरुण आहात, तरुणांच्या हाताला या ठिकाणी रोजगार मिळतोय का? 100%. 100%. पराग डेअरी झाली, विविध सोसायटी झाले, बँका झाला, हे सर्व साहेबांच्या मार्फतच इथं उपलब्ध झालेले. त्या ठिकाणी भरपूर असे म्हणजे कित्येक तरी तरुण गोरगरीब जनता तिथं आज काम करते, त्यांना एक प्रकारे रोजगारच तयार झाला. त्यांचं घर आज त्या रोजगारावर चालते. एक रोजगारच तयार झाला ना, असा भरपूर रोजगार साहेबांनी तयार केलेला आहे. या ठिकाणी मतदारांना सुखी ठेवण्याचं काम दिलीप वळसे पाटील यांनी केलंय असं मतदारांचं मत आहे. मात्र आपल्यासोबत आणखी एक मतदार जोडलेले आहेत. दादा, काय सांगशील? मतदारसंघात कशा पद्धतीची कामं झालेली आहेत आणि ते कुणामुळे झालेत? तुम्ही मला सांगा, जर 35 वर्ष साहेबांनी कामच नसतं केलं तर दिलेच नसते साहेबांना. 35 वर्ष दिले म्हणजे पहिले 5-10 वर्ष कामं केले, त्याच्यामुळे पुढचे परिस्थिती साहेबांना दिलं ना त्यांनी इलेक्शनला. आता हवा कोणाची आहे सध्या? हवा दिलीप वळसे पाटलांची आहे. इथं हवा नसते तालुक्यात कोणाची, फक्त साहेबांचीच हवा असते तालुक्यात. काय काय कामं झाली साधारणपणे आतापर्यंत? म्हणजे कामाचा आढावा द्यायचा झाला तर काय सांगाल? आता कामाचा आढावा म्हटलं तर सरकारी दवाखाना झाला सगळ्यात मोठी गोष्ट. साधारण किती बेडचा असेल ते? 100 बेडचा आता आमचा दवाखाना आहे. तुम्हाला मी सांगतो, आजूबाजूच्या तालुक्यातली लोक इथं उपचारासाठी येतात. आता महिलांसाठी डिलेव्हरीसाठी इथं प्रसूतिगृह एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे आजूबाजूचे लोक इथे येऊन सांगतात आम्हाला की आमच्या तालुक्यात एवढी भारी सोय ना तुमच्या तालुक्यात आहे. मग असं तुम्ही मला सांगा, अजून आपलं हे झालं आपलं कॉलेज झालं, पॉलिटेक्निकल कॉलेज झालं. याच तालुक्यातली नाही तर बाहेरच्या जवळजवळ 7-8 तालुक्यांमधले म्हणजे जिल्ह्यातून विद्यार्थी आज इथं शिकायला येतात. इंजिनियर होऊन गेले. गोरगरिबांची आर्थिकरणाची प्रगती झाली, लोकांकडे धंदे आले. ते कोणाचे मेस चालू आहेत, कोणाचे बिल्डिंग वगैरे भाड्याने गेलेले आहेत, स्टेशनरीचे व्यवसाय, हॉटेल आहेत, असे अनेक धंदे वाढले. नक्कीच. तर हे सर्व तरुण मंडळी आपल्यासोबत होतील. मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर शासकीय रुग्णालय असेल, अभियांत्रिक महाविद्यालय असेल, वैद्यकीय सुविधा असेल, खेड्यापाड्यांमध्ये पिण्याचं पाणी असेल, या सगळ्यांच्या म्हणजे जिथे मूलभूत गरजा
पोचायला हव्या होत्या त्या सगळ्या ठिकाणी मूलभूत गरजा या पोचलेल्या आहेत आणि हे केवळ आणि केवळ दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे शक्य झालं आहे असं इथल्या तरुणांचं देखील म्हणणं आहे. नेमकं आणखी या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या परिसरात फिरणार आहे, केवळ एकाच भागातून हा सर्व आढावा देत नाही आहे, तर या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागातून आपण हा सगळा आढावा घेतोय की या मतदारसंघात नेमकी हवा कोणाची आहे. मी सध्या कळंब या गावामध्ये आहे. कळंबमध्ये नेमकं काय परिस्थिती आहे ते जाणून घेतोय. कळंबची ही सगळे नागरिक आहेत, मतदार आहेत. दादा, कळंबमध्ये कुणाची हवा आहे, देवदत्त निकम की दिलीप वळसे पाटील? दोन्ही सारखं वाटत आहे, तसं काय नाही. बरं, विद्यमान आमदारांनी कामं केलीत का? हां, कामं चालूच आहे त्यांची. कामं चालूच आहे. हां, काय कामं केलीत आतापर्यंत? हे धरणं बिरणं कारखाना बिरखाना बाकी काय आता. बर, चांगली कामं झालीत म्हणजे? हां, चांगली कामं झाल्यात. बर, मग काय यंदा परत निवडून जात आहे त्यांना? हां, निवडून द्यायचं ना परत. निवडून द्यायचा. हां. मग देवदत्त निकम पण आहेत. आहे पण आता काय बरेच वर्ष यांनी पद बघलेली, त्यामुळे यांना चान्स द्यायचा परत. शेवटचं टाइम आहे ना आता साहेबांची शेवटची टर्म आहे म्हणून यांना परत संधी द्यायची. हां. बर, दादा तुम्ही काय सांगाल, खरं विकास झालाय का आंबेगावचा? आंबेगावचं झालंय ना आंबेगावचा विकास झालाय. कुणी केलाय हा विकास? सरकारने. बर, सरकारच्या माध्यमातून अनेक ज्या काही योजना असतील किंवा ग्रामविकास असेल किंवा या सगळ्या गोष्टी या आंबेगावमध्ये राबवल्या, त्या तुमच्या आमदारांनीच राबवल्या? सरकार करून द्यायचं ना सगळं खाली. बर, मग या सगळ्या गोष्टी झाल्या. हां, हां, म्हणजे काय सांगाल, म्हणजे मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्यातले कुठले प्रलंबित प्रश्न आहेत अजून? अजून आहेत बरेच, पण बरीच कामं मार्गी लागलेत तशी. हां, काय बरीच कामं मार्गी पण लागलेत ना. काय मार्गी लागले? हे आता हे केटवेर धरण बर, किटवे धरणाचं काम झालेलं आहे. झाले. बर, आंबेगावमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का? आहेत. शासकीय रुग्णालय आहे. नाही, सरकार आहे सगळं. सरकारी आहे. बर, आपण टॅक्स भरतो त्याला काय? अभियांत्रिक महाविद्यालय, पॉलिटेक्निकल कॉलेज आहे तिकडे आहे ती. बरं. अवसरी. बर, अवसरीला आहे. ही सगळी मतदार आहेत, आपण यांच्याशी संवाद साधतो. दादा, आंबेगावचा विकास झालाय का? माझं नाव हेमंत चिखले. बर, आंबेगावचा विकास झालाय का या प्रश्नाला काही अर्थच नाही. पहिली गोष्ट सांगतो, बर, आंबेगावचा तुम्ही प्रश्न विचारताना चुकलेत. आंबेगावचा सर्वांगीण विकास झालाय का असा प्रश्न विचारला. झालाय का? सर्वांगीण विकास झालाय? सर्वांगीण म्हणजे आंबेगावच्या तळागाळापासून तर वरपर्यंत जे सुखसुविधा किंवा सामान्य नागरिकांना ज्या मुळातच ज्या गोष्टी बेसिक गोष्टी हव्या असतात ना, त्या सर्व गोष्टींच्या बाबतीत आंबेगावमध्ये बाकीच्या तालुक्यांच्या कम्पेरेटिव्ह खूप चांगला विकास झालेला आहे. बर, विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील आहेत, त्यांची म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने विकास केला, काय सांगाल? गेले 35 वर्ष वळसे पाटील हे 7 वेळा आमदार झाले. ह्या 35 वर्षाचा कार्यकाल पाहिला वळसे पाटलांचा, तर त्या कार्यकालामध्ये त्यांनी 10 वर्ष ते आमदार राहिले तालुक्याचे आणि त्यांना नंतर मंत्रिपदाची संधी मिळाली. बरोबर. 10 वर्ष आमदार असताना 1990 आणि अगोदरचा तालुका आणि 1990 ते 2000 आणि 2000 ते 2024 असे 3 टप्पे जर केले तालुक्याचे, तर तालुक्याचा जो सर्वांगीण विकास झाला आहे 1990च्या अगोदर 1990 नंतर वळसे पाटील आमदार असताना आणि आमदार झाल्यानंतर मंत्री असताना, हे टप्पे जर पाहिले तर वारंवार टप्पे बदलत गेले आणि विकासाचा टप्पा पण तसाच बदलत गेला. अनेक गोष्टी तालुक्यामध्ये वळसे पाटलांच्या माध्यमातून वळसे पाटलांनी स्वतः मंत्रिमंडळात असताना ताकद लावून स्वतःची मंत्रिमंडळातली आणि आंबेगावसाठी निधी आणण्याचा प्रयत्न केला. साधारण काय काय कामं झाली, एकंदरीत आढावा सांगायचा झाला तर साहेबांच्या कामांचा? आंबेगाव तालुका हा पूर्व पश्चिम असा पसरलेला आहे. आंबेगाव तालुक्याचा जर पश्चिम भाग पाहिला तर तो आदिवासी भाग गणला जातो 3 टप्प्यामध्ये. मधला भाग हा शेती आणि एक विकसनशील भाग गणला जातो आणि खालचा जो आहे शिरूरचा जो भाग काही तो भाग सुद्धा कारखानदारी आणि विकसनशील भाग आहे. तर ह्या भागामध्ये वळसे पाटलांचा म्हणजे फक्त विकसनशील भागातच टप्पा विकास झाला असं कुठं दिसत नाही. तर आदिवासी भागामध्ये गेलात तर रस्ते, पाणी किंवा आरोग्याच्या सुविधा किंवा गावखेड्यांमध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहेत? प्रश्नच नाही. कारण त्याचं कारण आहे प्रत्येक गावामध्ये प्राथमिक आरोग्याच्या ज्या तुम्ही पाहता सुविधा आहेत. स्नेक बाईट सारखा प्रश्न वर किंवा माळींसारखी घडलेली घटना याच्यावर जर वळून पाहिलं तर वळसे पाटलांचा विकासच बोलतो. याच गोष्टींना
वळसे पाटलांना यांनी आतापर्यंत बदनाम करण्याचा प्रयत्न केला. बर मुळात म्हणजे 2 गावांमध्ये 2 बांधांवरची भांडणं हे आमदार सोडू शकत नाही किंवा कुठलाही ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामपंचायत सरपंच सुद्धा सोडू शकत नाही. ही साधी गोष्ट आहे, ही कार्यकर्त्यांना समजायला पाहिजे नक्कीच समोरच्या. नक्कीच. दादा काय सांगाल तुमच्या या मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे, देवदत्त निकम की दिलीप वळसे पाटील? नामदार वळसे पाटलांची. बर का बरं त्यांची हवा आहे? कारण 35 वर्षात त्यांनी विकास केला आहे. असं कोणतंही काम ज्याने राहिलं नाही त्यांच्या माध्यमातून. बर त्याच्यामुळे 100% नामदार दिलीपराव वळसे पाटील हे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला. सर्वांगीण विकास झाला. मतदारसंघामध्ये किंवा तुमच्या या मंचर तालुक्यामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत? आहेत ना. बर शासकीय रुग्णालय आहेत ना. बर म्हणजे रुग्णालयामध्ये सगळी उपक्रम चालू आहेत? सगळे डायलिसिस सहित सगळे सुविधा चालू आहे. बर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न? सगळे ते कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज काढलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मालांना भाव आहे का? हा एक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात 1 नंबरची बाजार समिती मंथर कृषी उत्पन्न बाजार समिती. हां त्याच्यामुळं भाव वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर काम चाललेलं आहे कारखान्याच्या माध्यमातून असो काय असो. या ठिकाणी शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न होता, तो वळसे पाटलांनी कशा पद्धतीने सोडवला त्याबद्दल काय सांगाल? वळसे पाटलांचं म्हणणं असं आहे का जो बोगदा करायचा होता तो वरून करायचा होता आणि रोहित दादाचं म्हणणं होतं तो खालून करा. मग खालून केला असता तर जे खालचे कर्जत जामखेड त्यांनी पाणी ओढून घेतलं असतं आणि आमचा हा जो बाग आहे म्हणजे आंबे हे जे 3-4 तालुके शिरूर आंबेगाव जुन्नर हे उपेक्षित राहिले असते. त्याच्यामुळे थोडा दुष्काळ जाणवला असता आम्हाला. बर आता सध्याची परिस्थिती काय सांगते? सध्याची परिस्थिती अशी आहे का नामदार वळसे पाटील हे 100% निवडून येणार. येते. हा 100%. 8व्यांदा त्यांचा पाण्याचा तुटवडा आहे? पाण्याचा तुटवडा आता सध्या काहीच नाही कारण काही पाऊस भरपूर झालेला आहे आणि धरण 12-12.5 TMC धरण आहे. पाणी भरपूर आहे धरण. बर धरणाचं काम कोणी केलंय साधारण? धरणाचं काम त्यावेळी पवार साहेब आणि वळसे पाटील यांच्या माध्यमात पवार साहेबांनी दिशा दिली. नंतर वळसे पाटलांनी काम केलं. त्यांच्या अगोदर किसनराव बानखेडे होते. दादा तुम्ही काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांपासून आपण या मतदारसंघात राहता, अनेकांना आपण संधी दिलेली आहे. 35 वर्ष या मतदारसंघावरती एक हाती वर्चस्व दिलीप वळसे पाटलांचं होतं. कसं बघताय, यंदा पुन्हा तेच निवडून येतील का? ते आलेच पाहिजे ना. आलेच पाहिजे. 35 वर्षे समजा माझे वडील आहेत आणि आता माझ्याकडे 2 पैसे आले म्हणून मी माझ्या वडिलांना सोडून देऊ शकत नाही. बरोबर. मग म्हणजे ते आमच्या वडिलांच्याच ठिकाणी आहेत. कुठल्याही परिस्थिती त्यांनी केलेली विकास कामं मूलभूत गरजा आमच्या वैयक्तिक अडचणी आमच्या घरातल्या अडचणी असू द्या आम्ही साहेबांकडे जातो, साहेब आम्हाला अशी अडचणी, आम्ही किरणताईकडे जातो, ताई आम्हाला ही अडचणी, म्हणजे ते आम्हाला एक त्यांच्या कुटुंबातलं समजतात, आम्हाला म्हणजे तालुक्यातल्या जनतेला म्हणजे. आणि त्याच्यामुळं आम्हाला प्रत्येक माणसाला कुठल्याही परिस्थितीत आमचं वळसे घराणं हे आमच्या कुटुंबातलं घराणं ह्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे पाहिलं जातं. वळसे पाटील किती विकास केला काय केलं हे 35 वर्षे सगळ्या तालुक्याला माहिती आहे आणि आपण ते आमच्या तोंडून सांगायला आम्हाला ते कमीपणा वाटतो का आम्ही आमच्याच तोंडून आमचं काय हे सांगायचं लोकांना माहिती आहे ना, विरोधकांना पण माहिती साहेबांनी काय काम केलंय, काय करणार आहेत, काय व्हिजन आहे साहेबांची. हे सगळं तर झालंच, मात्र मतदारांचं आणि साहेबांचं नातं नेमकं कसं आहे? मतदारांचं आणि साहेबांचं मी पहिलं जे सांगितलं तुम्हाला का एक कुटुंबाचं नातं जे आहे ते त्यांचं आणि मतदारांचं नातं हे पहिल्यापासून असं घट्ट आहे. त्याच्यामुळे हे काय नाही, हे कुणाची हवा हे वारं आहे, वळसे पाटील हे वारं आहे. त्याच्यामुळे ही कुणाची हवा बिवा हे वारं बघून ही सगळे पळून जातील, काय विषय नाही. यंदा काय होईल, तुतारी का घड्याळ? घड्याळ. बर दादा काय सांगाल, घड्याळ का तुतारी? घड्याळ. 2 नंबरचं बटन. यंदा 2 नंबरचं बटन दाबून आम्ही दिलीप वळसे पाटील यांना विजयी करणार आहोत असा निर्धार इथल्या ग्रामस्थांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच ही सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी बसलेली होती. आपण या सगळ्यांचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. कळंबमध्ये मी आज सध्या आलेलो आहोत. या ठिकाणी अक्षय स्वीट मॉल या परिसर आहे. या ठिकाणी ही सर्व ज्येष्ठ मंडळी आपल्याला बसल्याचं पाहायला मिळते. आता या सर्व ज्येष्ठ मंडळींकडूनच जाणून घेऊया खरं तर या मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे, या संघात कुणी नेमकं काम केलं आहे. दादा काय सांगाल, मतदारसंघात कुणाची हवा आहे? देवदत्त निकम एकीकडून तुतारीकडून लढतायत तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील माजी सध्याचे मंत्री आहेत. काय सांगाल? दिलीप पाटील. का बरं? दिलीप पाटलाची कामं आहेत ना. बरं काम आहेत. साधारणपणे काय काय कामं केली ते? साखर कारखाना झाला, आज इथे इंजिनिअरिंग कॉलेज झालं, इथं गोड नदीला एवढी बंधारी झाली, धरण झालं, आज पाण्याने सगळं सुजलम सुफलम झाले ना. सुजलाम सुफलाम आहे. बरं हे सगळं दिलीप वळसे पाटलांनी केलं? दिलीप पाटलांनी केलं. बरं विरोधक टीका करतात त्यांच्यावरती, काहीच केलं चूक आहे नाही ती. मी कामं कोणी केली? हे निकमनी कामं केलीत का?
नाही ही दिलीप पाटलाच्या काळातच झाली ना. बरं. 90 सालापासून ही कामं झालीत ना. बर देवदत्त निकम हे एकेकाळचे दिलीप वळसे पाटलांचेच शिष्य मानले जायचे, आता तेच स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कसं वाटतंय? हे स्वार्थासाठी स्वार्थासाठी देवदत्त निकम यांचा स्वार्थ आहे. स्वार्थ आहे, बर बाकी काय आहे दुसरं. बर एवढी मोठमोठाली पदं देऊन तो आज त्यांच्या विरोधात उभा राहिला. कारखाना चेअरमन केलं, मार्केट यार्डला चेअरमन केले, अजून काय द्यायला पाहिजे त्या माणसाला. बर आता काय वाटतंय? पैलवान आहे एकीकडे शिष्य आहे त्यांचा, काय नाही, दिलीप पाटील निवडून येणार याच्यात. कोण कोणाला चितपत करेल का? दिलीप पाटीलच करणार. दिलीप पाटीलच करणार. दादा तुम्ही काय सांगाल, मतदारसंघातले कुठले प्रश्न सुटलेले आहेत आतापर्यंत? भरपूर सुटलेत. भरपूर सुटले. काय सांगाल? त्यांनी दिलीप वळसे पाटलांनी भरपूर कामं केलीत. हा विकासाच्या मुद्द्यावर म्हटलं तर आम्ही वळसे पाटलांनाच मत देणार. विकासाच्या मुद्द्यावर म्हटलं तर वळसे पाटलांनाच मतदार दिला. दादा काय सांगाल, सरकारच्या म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अजित पवार गटाकडून वळसे पाटील उभे आहेत, एकीकडे शरदचंद्र पवार गटाकडून देवदत्त निकम आहेत, कुणाची हवा आहे सध्या? सध्या दिलीप पाटलांचीच हवा दिसते, पण तसं इलेक्शनमध्ये सांगू शकत नाही नक्की काय होईल कोणाचं, कारण का दोघांचा प्रचार एकदम व्यवस्थित चालू आहे. आंबेगावचा विकास झालाय का? आंबेगावचा विकास झालेलाच आहे ना. झालेला आहे. कुणी केलाय? आता तो शरद पवारांपासून ज्यावेळी दिलीप पाटील शरद पवारांका होते तेव्हापासूनच विकास झाला. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कसं बघता या सामन्याकडे? आम्ही काय आता समतोलच पाहतोय. समतोल पाहताय. बर काय होईल काय तसं काय सांगता येणार नाही नक्की कोणाचं पारडं जड होईल. कुणाचं पारडं आहे? बरं विकासाच्या मुद्द्यावरती जर ही निवडणूक गेली तर कुणाचं पारडं जड दिसतंय? वळसे पाटलांचं. वळसे पाटलांचं. बर या मतदारसंघात नवीन कोणतीही समीकरणं येऊ दे, मात्र विकासाच्या मुद्द्यावर जर कुठली लढायची झाली तर या ठिकाणी पहिलं नाव येतं ते दिलीप वळसे पाटील यांचं, आणि तेच या सगळ्यांमध्ये त्यांचं पारडं जे आहे ते आपल्याला जड पाहायला मिळतं आहे. बरं गावामध्ये असे काही प्रश्न आहेत का जे अजूनही सुटले नाहीत किंवा ते सोडवायला पाहिजेत? नाही, सगळेच प्रश्न सुटलेले आहेत तसं नामदार सगळेच प्रश्न सुटले. तुम्ही काय सांगाल? राहिलाच नाही प्रश्न. प्रश्नच राहिला. तुम्ही काय सांगा? सगळे प्रश्न सुटले. सगळे प्रश्न सुटले. तर आपण या सगळ्या ग्रामस्थांकडनंच जाणून घेतोय की मतदारसंघात असा कुठलाही प्रश्न राहिला नाहीये जो दिलीप वळसे पाटील यांनी सोडवला नाहीये. या कळंबच्या सध्या मार्केट यार्ड या परिसरात आपण सध्या फिरतोय. दादा काय सांगाल, कुणाचं वार आहे सध्या इथं, दिलीप वळसे पाटील का देवदत्त निकम? काय वाटतंय? स्मित हास्य करताय, सांगा. जुने कामं आहेत ती सुरुवातीपासून कामं केलेली दिलीप पाटील, आणि दिलीप पाटील हा इथं कळंबमध्ये पहिल्यापासून पहिलं जे सिंगल फेजचं पहिलं 2003 साली जे पद मिळालं ऊर्जा मंत्री, ते पहिलं काम केलेलं तो माणूस आहे. तो माणूस नदीची वगैरे कामं केलेली आहेत सगळी, त्यामुळे त्या माणसाला हे नाही. त्या माणसाला सोडून एवढी मतं दुसरीकडे जाणार नाही जाणार, तो माणूस निवडून येईल. मानसिक. बरं म्हणजे थोडक्यात दिलीप वळसे पाटील यांची या मतदारसंघामध्ये हवा आहे असं दादांकडनं आपल्याला कळतंय. बरं मतदारसंघामध्ये आणखी काय काय कामं झाली, साहेबांनी काय काय कामं? बरीच कामं रोड बीडची केली, सगळीच कामं बरीच, आणि शेतकऱ्यांना काय अडचणी लागल्या, कुणाला काही आयुर्वेदिक किंवा हॉस्पिटलमध्ये आलं, काही लेखी देऊन हॉस्पिटल जे पासून झालेत, माझे मणक्याचे ऑपरेशन झाले, मज्जारज्जूचं ऑपरेशन झाले, सगळ्या गोष्टीमध्ये दिलीप पाटलांनी आम्हाला भरपूर भरपूर साथ दिली. बरं शेतकऱ्यांना मदतीला धावून जातात. हो हो. बरं नक्कीच आपण एक वेगळं दिलीप वळसे पाटील यांचं रूप पाहतोय की शेतकऱ्यांच्या हाकेला धावून जाणारे हे नेते आहेत, आणि खरं तर अनेक शेतकऱ्यांच्या मदतीला हे सगळे हे मंत्री धावून गेलेले आहेत. बरं विकास झालाय का मतदारसंघाचा? विकास झालेला आहे. बरं दादा तुम्ही काय सांगाल, मतदारसंघाचा विकास झालाय का? 100% विकास झालेला आहे. कुणी केला विकास? वळसे पाटलांनी. बरं यंदा तेच येतील? 100%. 100%. बरं काय काय विकास झालाय साधारणपणे जर आढावा द्यायचा झाला तर? नदीवर केटी झालेले आहेत, डिंबे धरण झाले, परत शेतीसाठी मनसरला कृषी आपलं हे काय म्हणतात त्याला मार्केट यार्ड बनवलंय, परत साखर कारखाना झालेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे का सध्या इथं? सध्या आता तरी बाजारभाव नाहीये. आता सध्या पावसामुळे भाजीपाला गेल्यामुळे थोडासा आता बाजारभाव आहे, पण मध्ये मध्ये भाजीपाल्याला अजिबात हे भेटत नाही. सिंचनाचे प्रकल्प याबाबत काय सांगाल? साहेबांचं योगदान त्यामध्ये कसं आहे नेमकं?
त्यांचं योगदान भरपूर आहे सिंचनामध्ये. सिंचनामध्ये इथं प्रत्येक शेतकऱ्यांच्या वावरामध्ये ज्या वेळेला डिंबे धरण झालं तेव्हापासून आंबेगाव तालुका सुजलाम सफलाम झाला. सुजलाम सफलाम झाला. प्रत्येकाच्या वावरात सिंचन आहेत आता. हो आहे. बर, या ठिकाणी आपण पाहतोय की हा प्रमुख उल्लेखनीय मुद्दा आहे की या आंबेगावमधल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये वावरामध्ये या ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प उभे झाले. ते केवळ आणि केवळ दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे मतदारसंघात? नाही सध्या तर दोन्ही हवा दिसतात आम्हाला. दोन्ही हवा दिसते. बरं, तगडी हवा कुणाची नेमकी? तगडी हवा कुणाची? तगडी हवा तसं अजून काही सांगू शकत नाही. विकासाच्या कामावर जर मतदान करायचं झालं तर कुणाला करा? विकासाच्या कामावर मतदान करायचं झालं तर कुणाला करा? आता विकासाची कामं साहेबांनी केल्यात बर आणि यांनी निकम साहेबांनी पण केलेत ना. बर बरोबर का नाही? बर, मग आता कसं बघताय दोघांकडे? दोघांकडे कसं बघताय? आता साहेबांनी जर आतापर्यंत हे केलं नसलं तर साहेबच होते. साहेबांची कामं एक नंबर आहे. बर साहेबांना तसं कोण काय म्हणत नाही म्हणा करतो. बर, साहेब येतील का निवडून? हा साहेब येतील निवडून? सांगता येत नाही तसं काही. सांगता आम येत काय नाही. हा बर, मतदार अजूनही कन्फ्यूज आहेत, सांगता येत नाही असं त्यांनी म्हणालेले आहेत. आपल्यासोबत या राज्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी देखील आहेत. ताई काय सांगाल, लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले का? हो मला आले लाडके. तुम्हाला आले? किती आले साधारण? मला आतापर्यंत 7,500. 7,500. काय केलं त्या पैशाचं? पैसे हाय मी माझंच म्हणजे एन्जॉय केला. एन्जॉय केला? एन्जॉय केलं मी माझं. काय केलं एन्जॉय? म्हणजे मी माझं फिरायला गेले. फिरायला मी गेले. माझ्या मुलाबाळांना कपडे बिपडे असं सर्व दिवाळीला? हा ना. हा मी घरात 1 रुपयाही दिला नाही म्हणजे. बघितलं तर आपण या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. तर खरं तर राज्य सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या सगळ्या योजनेचा फायदा झाला आहे आणि प्रत्येक गावखेड्यांमध्ये या महिलांना जवळपास 7,500चा हप्ता जो आहे तो या योजनेच्या माध्यमातून. कशी ही योजना कशी आहे? म्हणजे ही योजना तुम्हाला चालू झाली ती कशी आहे? तुम्हाला पैसे मिळतात, कसं वाटतंय? खूप आनंद वाटतो. खूप आनंद वाटतंय. काय वाटतंय, कोण निवडून येईल आता? आता तरी म्हणजे मी सांगते दिलीप वळसे दादा ते. दिलीप वळसे पाटील येतील. राज्यात काय वाटतं आता तुम्हाला? लाडक्या भावाने तुम्हाला ओवाळणी दिलेली आहे, कसं बघताय त्यांच्याकडे? म्हणजे तुम्ही येतील निवडून? हो बर येतील ती. बर, आता ज्यांनी भाऊ झालेत ते म्हणल्यावर भाऊ झालेत तुमचे. बर, ज्यांनी लाडक्या बहिणींना पैसे दिले ते निवडून येतील? हो येतील ते. येतील. आलेच पाहिजे ते. आलेच पाहिजे ते. बर, नक्कीच आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींना ज्यांनी पैसे दिले तेच पुन्हा एकदा या राज्याच्या मंत्रिपदावरती म्हणजे मुख्यमंत्री पदावरती त्यांनी बसावं असं ताईंकडनं आपल्याला सांगण्यात येतं आहे. आपल्यासोबत या कळंबमधल्या सगळ्या महिला आहेत. म्हणजे खरं तर त्यांना आपण एकच प्रश्न विचारतोय, खरं तर त्यांना राजकारणातलं जास्त काही माहीत नाही आहे. तर ताई काय सांगाल, लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले का? हो, लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आलेत माझे. म्हणजे मला समजले आले, पण माझी बँकेची KYC राहिल्यामुळं मला ते काही भेटले नाही अजून. तुम्ही अजून चेक नाही केलं? नाही चेक केलं. तुम्ही जेव्हा ते पैसे घ्याल हातामध्ये त्यावेळेस तुम्ही काय कराल? म्हणजे नेमकं तुम्हाला जो आनंद होईल तो तुम्ही शब्दात व्यक्त करू शकता? हो, मग माझ्या घरातल्यांसाठी वगैरे काहीतरी म्हणजे मी काहीतरी करल त्यासाठी. त्यांच्यासाठी काहीतरी तुम्हाला करता येईल. हो. बर, ताई तुम्हाला आले पैसे? हो आले आम्हाला. किती आले? 7,500 रुपये आले. 7,500 रुपये आले. काय केलं 7,500? मुलांना कपडे घेतले. बर, कधी दिवाळीला? हा. बर, तुम्ही स्वतःसाठी साडी वगैरे घेतली? घेतली. घेतली. बर, लाडक्या भावाने तुमच्यासाठी ओवाळणी दिली. बर, काय मग यांना लाडक्या भावाला निवडून द्यायचं? द्यायचंय. बर, काय म्हणले? लाडक्याच भावाला द्यायचं, दुसरं कशाला द्यायचं कोणाला? मग त्यांनी एवढे पैसे दिले, आम्हाला कोण दिलं का 1 रुपया इथं आतापर्यंत? नाही दिलं. मग त्यांनाच देणार आम्ही. त्यांनाच देणार. बघितलं तर आपण प्रत्येक महिला. बर, बघितलं तर आपण या सगळ्या कलमच्या महिला होत्या. खरं तर लाडक्या बहिणींना ज्यांनी पैसे दिले त्यांच्या अडीअडचणी समजून दरमहा 1,500 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि या निर्णयाचं स्वागत याच महिलांनी केलेलं आहे. बरं, कसं वाटतं जेव्हा फॉर्म भरलाय बाळा, मला अजून पैसे आले नाही तरी सुद्धा मी मत त्यांनाच देणार. बघा आता ताईंना बाकीच्या खुश झालेत ना गरीब. बर, मग त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहिजे आपल्याला. बर, खरं तर ताईंना पैसे आले नाहीयेत, मात्र इतरांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून ही योजना चांगली आहे आणि ही योजना ज्या सरकारने आणली त्या सरकारला पुन्हा एकदा सत्तेवरती बसवण्यासाठी ताई त्यांनाच मतदान करणार आहेत असं सांगतात. बरं, योजना कशी वाटली तुम्हाला? खूप छान. खूप छान.
काय काय म्हणजे काय होईल जेव्हा महिलांना असे पैसे मिळायला लागले तर काय होईल? त्या ज्यांना गरज होती की नाही बाळा गरिबांना त्यांना खूप पोटपाणी चाललं. पोटपाणी चालेल. ते 1,500 नाही किराणा होता गरीबाचा. बर मग ताई तुम्हाला आले का लाडक्या बहीण योजनेचे पैसे? बर काय काय केलं? काय नाही केले आपले तसेच ठेवले पैसे मी. तसंच ठेवले जपून ठेवले. काय करायचं विचार आहे त्या पैशांचा? काय आपलं डॉक्टर कुठला शुगर बिगर आपल्याला त्याच्यामुळे मग लागते ना ते पैसे. वैद्यकीय म्हणजे आजारपण वगैरे काय आलं की वापरता त्याला येईल. वापरता येईल. बर नातवांसाठी काय घेतलंय का नाही? नाही अजून काही नाही घेतलं. आता दिवाळी केली ना मग त्याच्यामुळे काही नाही घेतलं. दिवाळी केलेली आहे. बर एकूणच आपण पाहिलं तर आपण इथल्या भागातल्या सगळ्या महिलांशी आपण चर्चा करतोय, संवाद साधतोय. काही जणांनी ते पैसे वैद्यकीय सेवेसाठी म्हणजेच पुढे जर कधी आजारपण आलं तर आपण स्वतःचा इलाज स्वतः करू शकतो असं म्हणत या सगळ्या महिलांनी या पैशांची बचत केलेली आहे आणि काही महिलांनी त्या पैशातून स्वतःसाठी खरेदी देखील केलेली आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या या योजनेवरती लाडक्या बहिणी तर खुश आहेतच, मात्र त्यांनी यंदा लाडक्या भावांना देखील म्हणजे ज्यांनी ही योजना आणली खरं तर ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा एकदा या राज्याच्या सत्तेवरती बसवणार आहेत असं इथल्या महिलांनी सांगितलं. एकूणच आज आपण या आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे. या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम असा हा सामना जो आहे तो या ठिकाणी रंगल्याचं पाहायला मिळते. मात्र खरी परिस्थिती जर आपण ग्राउंडवरती फिरून पाहिली तर या मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील यांनी आपला होल्ड जो आहे तो कायम ठेवल्याचा पाहायला मिळतोय. प्रत्येक मतदारांशी त्यांचा जो असलेला संपर्क आहे त्या संपर्काच्या जोरावरती ते पुन्हा निवडून येतील असं इथल्या ग्रामस्थांनी आपण ज्यावेळेस त्यांच्याशी संवाद साधला, चर्चा केली, बोललो त्यांच्याशी, त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी ही सगळी कारणं सांगितली की दिलीप वळसे पाटलांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघात कामं केलेली आहेत, खेडेपाड्यापासून ते शहरी भागांपर्यंतची जी कामं आहेत ती अतिशय उल्लेखनीय कामं आहेत आणि प्रत्येक आमदारांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची कामं त्यांनी केलेली आहेत. असा सगळा एकूण आढावा आपल्याला या मतदारसंघातल्या मतदारांकडनं जाणून घेता आलं आणि या ठिकाणी प्रत्यक्षात जर पाहिलं तर खरोखर दिलीप वळसे पाटील हे एकमेव या ठिकाणी पुन्हा एकदा निवडून येतील अशी जास्तीत जास्त चान्सेस हे आपल्याला या मतदारसंघातून पाहायला मिळतात. मतदारसंघावरती चांगला आपला जनसंपर्क असलेला होल्ड त्यांनी या ठिकाणी राखून ठेवलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात एक हाती हवा जी आहे आपल्याला दिलीप वळसे पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. आंबेगाव मतदारसंघातून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.